या कालच्या दिवसात जलवा बघितला आपण विभूती नेटवर्क साहेबाचा आणि आजच्या दिवसातही बघितला तसाच जलवा आपण काल बघितला साईच्या दुर्गेशचा. कारण का त्याच्यात अतिशय चांगले तगडे स्टारकास्ट आपल्याला या ठिकाणी आहे. आणि एक नवीन बक्षीस आतापासून चालू होणार आहे. जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल, जो प्लेअर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल त्याला NSP स्पोर्ट्स सुमित ढेकळे यांच्या मार्फत हा झिपर असणार आहे. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच साठी झिपर आलेला आहे आपला NSP स्पोर्ट सुमित ढेकळे यांच्या माध्यमातून. विकास धसकर गोलंदाजी मार्चवर सज्ज आणि 15 मिनिटं पहिला चेंडू चालू झाला का या ठिकाणी काउंटडाऊन चालू होणार आहे 15 मिनिटांचा. मुजामिल शेख जर काय असतील डगआउट मध्ये तर त्यांनी इकडे यावं स्टेजवर. मुजामिल शेख पहिला चेंडू विकास धसकर याचा सामना करेल गौरव पाटकर. आजच्या संडे फंडे मधला पहिला क्वार्टर फायनलचा सामना हा या ठिकाणी रंगताना BPL 5 चा पहिला क्वालिफायर सामना. सुंदर हा चेंडू सुंदर काय काय या ठिकाणी जो फटका लगावलेला होता तो सुद्धा फिल्डर होता साहेबाचा आणि ज्याने अडवला होता तो होता फिल्डर किंग सूरज प्रसाद. या ठिकाणी पुन्हा एकदा विकास धसकर मार्क रॉड्रिक्स. मूर्ती लहान आहे मित्रांनो पण कीर्ती खूप महान आहे मार्कशी. पुन्हा एकदा बॅकफुटला पंच केलेला आहे आणि काय येतोय तर दणदणीत खणखणीत BPL चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. ज्याप्रमाणे मी बोललो मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे आणि ती कीर्ती कुठून तरी बॅट मधून आलेली दिसते. या ठिकाणी चौकार लगावलेला आहे विकास धसकर याला. पुन्हा एकदा विकास बॅकफुटला जाऊन ऑनच्या दिशेने ड्राईव्ह केलेला चेंडू सरळ जातोय जतीन प्रभू याच्या हातामध्ये. एक धाव पूर्ण केलेली आहे. कालच्या दिवसात आपण बघितलं जतीन प्रभूला फ्रेम मध्ये अतिशय सुंदर अतिशय चांगले फटके अडवताना चांगलं क्षेत्ररक्षण करताना फ्रेम मध्ये होता काल जतीन प्रभू. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा चेंडू आणि लेग ग्लास केला सरळ जातोय चेंडू धन 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 करत चौकारासाठी. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. ज्या प्रकारचा प्रहार ज्या प्रकारची सुरुवात पाहिजे होती विकास धसकर एका नामचीन एका चांगला गोलंदाज चांगला फलंदाज चांगला क्षेत्ररक्षण ज्याची वडणी लागते दुर्गेश या संघाला असा खेळाडू होता. त्याला कुठेतरी थोडासा मागडा या ठिकाणी खर्च होताना दिसतोय. आपल्या 10 धावा फलकावर लागल्यात. त्याच्यातला एक चौकार आलाय गौरव पाटकरच्या बॅटमधून एक चौकार आलाय मार्क रॉड्रिक्सच्या बॅटमधून. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल आणि यावेळेस काय तर जतीन प्रभू. क्या बात है क्या बात है. उडता पंची उडता टायगर बघितला आता आपला उडता जतीन बघा. क्या बात है क्या बात है. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण जवळजवळ सीमाला रेषाला भेटलेला हा चेंडू परंतु जसा वाघाचा जबड्यातनं आपण परत घेऊन येतो तसा प्रकारे हा चेंडू घेऊन आलाय जतीन प्रभू मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा सुंदर हा चेंडू पण बॅटवर का व्यवस्थित आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता नक्कीच झालेली आहे. चांगले फटके लागले चांगली ओव्हर झाली. पहिल्या ओव्हरच्या षटकानंतर समाप्तीनंतर धावसंख्या लागतात आहे 11. एक शुभ संकेत. चला टीम मीटिंग कमी. साईच्या दुर्गेश पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. कोण येतोय तर एका ताकदवान गोलंदाज रोहित जाधव. रोहित जाधव इकरा CCच्या मार्फत आपल्याला खेळताना दिसला. चला वेळ जास्त दवरतात 3 मिनिटं संपलेली आहे तुमची. साईच्या दुर्वेश अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. रोहित या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. वारंवार आम्हाला सूचना येतात आयोजकांकडनं. वारंवार ते आम्हाला सांगतात की नियमांचं काटेकोरपणे पालन झालं पाहिजे आणि हेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. या ठिकाणी पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न रोहित जाधवला गौरव पाटकर यांच्या माध्यमातून एक धाव पूर्ण केलेले. जतीन चेंडूवर येतोय. काय बात आहे. अतिशय सुंदर फिल्डिंगचा नजारा या ठिकाणी आजच्या दिवसात आपल्याला बघायला भेटलाय जतीन प्रभू यांच्या मार्फत यांच्या. पुन्हा एकदा रोहित जाधव सामना करेल
मार्क रॉड्रिक्स. आता मात्र हा मारलेला चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक धावेनिशी धाव पूर्ण होते. धावा लागल्या धाव फलकावर. त्या म्हणजे 1-3-13 13. अभी ये तो हो गया 13. अभी गौरव पाटकर सोचेगा की मेरा क्या है. काय करू या चेंडूवर. चौकार खेचू. चांगला चेंडू असेल तर त्याला सन्मान देऊ. पुन्हा एकदा रोहित. चेंडू खरंच चांगला होता. बॅकफुटला जाऊन पंच केला ऑफच्या दिशेने. जतीन प्रभू जातो चेंडूवर. एक धाव पूर्ण होते. 14 धावा लागल्या धाव फलकावर. थोडस शांत वातावरण आहे कारण का ही वेळच तशी आहे. दुपारची वेळ आहे. सूर्य डोक्यावर तळपत आहे. अतिशय गरमागरमीचा माहोल आहे. गरमागरमीचा माहोल कुठे आहे तर गरमागरमीचा माहोल मैदानात सुद्धा आहे आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा आहे. पुन्हा एकदा रोटी या ठिकाणी स्वीप मारायचा प्रयत्न सरस जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. जिगर काल अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलं जिगर यांच्या मार्फत सुद्धा आपल्याला बघायला मिळाला. एक चांगली डाईव्ह मारलेली आणि चांगला चेंडू पकडला गेला होता तो जिगरच्या मार्फत. हा कालच्या दिवसातला जिगर या ठिकाणी आपल्याला चेंडू अडवताना दिसतोय. पुन्हा एकदा रोहित सामना करेल गौरव पाटकरचा. थोडीशी संत सुरुवात थोडीशी हळू सुरुवात या षटकामध्ये नक्की झाली आहे. मात्र या ठिकाणी गौरव पाटकर लेगला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. एक धाव. चेंडू सरळ आदळला आहे तो म्हणजे पायावर आणि एक धाव पूर्ण केलेली आहे आणि एक धावेनिशी धावा लागल्या धावफलकावर. त्या म्हणजे 16. शेवटचा चेंडू. 16 धावा लागलेल्या आहेत. पहिल्या षटकात 11 धावा आला. नंतर कुठेतरी धावा गतीला थोडासा ब्रेक लागलेला आहे कारण की ज्या प्रकारची गोलंदाजी रोहित करतोय आणि ज्यासाठी गोलंदाजी जाणला जातोय त्याच प्रात्यक्षिक या ठिकाणी मैदानात दाखवताना रोहित जाधव आपल्याला दिसतोय या गोलंदाजी मार्कवर. आणि समोर दिसतोय मार्क रॉड्रिक्स. नक्कीच मी ज्याप्रमाणे सांगितलं की मार्कची मूर्ती जरी लहान दिसते तरी पण कीर्ती खूप महान आहे. अतिशय चांगला खेळाडू. यंग टॅलेंट उभरता सितारा. इकरा वॉरियर्सच्या माध्यमातून क्रिकेट खेळतो सातत्याने. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केला ऑफच्या दिशेने. आता मात्र जलद गतीने एक धाव पूर्ण करतोय. धाव पूर्ण झाली. धावा लागला धावफलकावर. त्या म्हणजे 17. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. 2 षटकाच्या सामन्यात धावा मात्र लागल्या धाव फलकावर. त्या म्हणजे 17. गण्या रोनित गोवलकर उर्फ गण्या या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतो आहे. कालच्या दिवसातला हिरो ठरलेला ज्याने इकरा वॉरियर्स समोर 2 चेंडू आणि सलग 2 चौकार ठोकले होते. 2 चेंडू 8 धावांची गरज होती. त्या ठिकाणी अगदी देवासारखा उभा राहिला तो म्हणजे साईच्या दुर्गेशच्या पाठीमागे आणि 2 चौकार खेचून विजय स्थापित केलेला या ठिकाणी साईच्या दुर्गेशने. तोच गाण्या आपल्याला फ्रेममध्ये दिसतो या ठिकाणी. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन ऑफच्या दिशेने ड्राईव्ह केलेला हा चेंडू सरळ विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक धाव पूर्ण होते आहे आणि धावा लागला धावफलकार 18. थोडंसं हळूहळू धावांना या ठिकाणी गती दिली पाहिजे. गौरव पाटकरने या ठिकाणी विचार केला पाहिजे. 7.5 मिनिटं झाले मित्रांनो आणि आत्ताशी 2.1 षटकांचाच खेळ झालेला आहे. तर वेळेची मर्यादा सुद्धा ठेवायची आहे आपल्याला कारण का आजच्या दिवसात आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल्स. त्यानंतर एक मोठा आगळा वेगळा कार्यक्रम होणार आहे पारितोषिक वितरणाचा. तो या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय परंतु एक धाव का या ठिकाणी रोखताना आली गण्या यांना आणि एक धावेनिशी धावफलक पोहोचतोय तो म्हणजे 19. 19. पुन्हा एकदा रोनित गोवलकर सामना करेल मार्क रॉड्रिक्स. थोडासा या ठिकाणी सरळ स्ट्रेट डाईव्ह मारलेला हा फटका पण तितकाच सुंदर क्षेत्ररक्षण. नक्कीच 3 धावा आपल्या संघासाठी या ठिकाणी वाचवण्यात आला साईच्या दुर्गेशसाठी. पुन्हा एकदा गौरव पाटकरच्या खांद्यावर ॲज अ कॅप्टन आणि एका टीमचा प्रमुख संघनायक म्हणून नक्कीच मोठ्या आशा असतील किंवा मोठ्या
पंचांकडे वाईटचा इशारा मागतात आहे गौरव पाटकर. पंच गंभीर तटस्थ निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. थोडासा बॅकफुटला जाताना विभूती नेटवर्क हा संघ. पुन्हा एकदा गण्या. आता मात्र काय केले तर लेगला टटोला चेंडू सरळ जातोय सीमा रेषा पार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. ज्या चौकाराची गरज होती थोडासा मनोबल उंचावणारा चौकार असेल नक्कीच. कारण का थोडंसं संतगतीने सुरुवात झालेली. पहिलं षटक चांगलं गेल्यानंतर ज्या प्रकारचा कमबॅक केला रोहित जाधवने त्याला साजेसा खेळ खेळत करत होता तो म्हणजे रोनित गोवळकर. पण ज्या वेळेला चौकारांची गरज होती त्यावेळेला हा चौकार आलेला आहे आणि 24 धावा लागलेल्या आहेत आणि शेवटचा चेंडू असणार आहे. वसई विरार अंडरआर्म बॉक्सचे आणखीन उपाध्यक्ष दिलीप शर्मा यांचं या ठिकाणी स्वागत आगमन झालेलं आहे. स्वागत. पुन्हा एकदा कट केलेला चेंडू आणि यावेळेस काय होतंय तर सरळ जातोय चेंडू सीमा रेषा पार. कमॉन डीजे. विकास दसकर याच्या हातात. माफ करा प्रशांत घरत यांच्या हातात. पुन्हा एकदा रोहित जाधव सामना करेल मार्क रॉड्रिक्स. आता मात्र चुकी करतोय मार्क रॉड्रिक्स आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. विकेटचं पतन. पहिला गडी पहिला मासा गळायला लागलाय रॉड्रिक्स. धन्यवाद डीजे. मार्क रॉड्रिक्स तंबूच्या आसराला जाताना त्याची जागा घ्यायसाठी एक चांगला फलंदाज वैभव जो नेहमी आपल्याला चेंडू झालेले आहेत 3. वैभव या ठिकाणी जागा घेण्यासाठी येतो आहे तो म्हणजे मार्क रॉड्रिक्स यांची. कारण का षटकांवरून बाद झालेला आहे. चांगला परफॉर्मन्स केला आहे आपल्या संघासाठी. मार्कने चांगली सुरुवात दिली गौरव पाटकरच्या जोडीने. मित्रांनो कृपया करून पडदा मयूर थोडं सहकार्य करावं. त्या ठिकाणी. प्रवीण पाटील तुम्हाला विनंतीशील थोडंसं सहकार्य करावं. पडदा बांधून घ्यावा त्या ठिकाणी. पुन्हा एकदा रोहित जाधव या ठिकाणी सामना करेल वैभव. आता मात्र कट केलाय चेंडू थर्डमॅनच्या दिशेने जातोय आणि विकास दसकर चेंडूवर येतो. एक धाव पूर्ण केलेली आहे. वैभव याने आपलं या ठिकाणी खातं उघडलेलं आहे आणि संघाच्या धावा लागल्या धावफलकावर 31. पाचवा चेंडू चौथ्या षटकातील गौरव पाटकर. नक्कीच 2 चेंडूंमध्ये एक मोठ्या फटकाची अपेक्षा असेल विभूती नेटवर्क संघाला. पुन्हा एकदा कट केला ऑफच्या दिशेने. जतीन प्रभू चेंडूवर जातोय. क्या बात है. बंधू मागून आवाज आला आहे. बंधू जतीन प्रभू या ठिकाणी अतिशय सुरेख कामगिरी चोख कामगिरी बजावताना. पुन्हा एकदा वैभव या ठिकाणी सामना करेल रोहित जाधव यांचा. पुढील चेंडू. आता मात्र प्रिडिक्शन आलेला चौकाराचा पण सूरज प्रसाद. चीते की चाल से जाता हुआ फील्डर जिसकी छवि है जिसको फील्डिंग बहुत पसंद है. कमॉन डीजे. शेवटची 3 मिनिटं 12 मिनिटांचा वेळ पूर्ण झालेला आहे
काउंटडाऊन लावून ठेवलंय मित्रांनो या ठिकाणी, कारण का आजच्या दिवसात आमच्या आयोजकांचं लक्ष हे बारीक असणार, नजर ही तेज असणार, कारण का प्रत्येक सामना हा 15 मिनिटाच्या आतच संपवायचा आहे. शेवटची 3 मिनिटं चालू करावा सामना. साईच्या दुर्गेश पुन्हा एकदा फिल्डिंगमध्ये जमवाजमव करताना या ठिकाणी थोडीशी विकास धसकर हा या ठिकाणी आपल्याला फ्रेममध्ये दिसताना येतोय आणि स्कोर 33. शेवटचा हितेश भोईर वैयक्तिक पहिला सांघिक 5वा षटक घेऊन सामना करत वैभव. फ्लाइट डिलिव्हरी सरळ मारला चेंडू प्रशांत घराच्या हातात विसावलाय आणि विकेटचं पतन होतंय. OUT. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. आता आलाय कोण तर करण बैराई, ज्याच्या खांद्यावर मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. मागच्या सामन्यातला पॉवर पॅक परफॉर्मन्स, ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्याच्या माध्यमातून आलेला असा करण बैराई या ठिकाणी आपल्याला क्रीजवर येतोय. तर तो क्रीजवर का आहे, कारण गौरव पाटकर धावचीत झालेला आहे. अचूक फेकी या ठिकाणी प्रशांतची होती आणि पहिल्याच चेंडूवर गडी बाद झालेला आहे विभूती नेटवर्क साहेबा याचा. पुन्हा एकदा सुंदर डोळे चेंडू. यावेळेस मात्र चुकी होते तो कोणाकडनं, जतीन प्रभूकडनं. आणि 1 2 3 4 कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. या क्षणी या चौकारची नक्कीच गरज होती, कारण का हा चौकार जो आला त्याच्याने थोडासा ग्राफ वरती गेलेला आहे. ग्राफ असा वरती गेलाय 37 धावा लागलेल्या धाव फलकावर. पुन्हा एकदा हितेश थोडंसं फिल्डिंगमध्ये बदलाव या ठिकाणी केलेला आहे प्रशांत घरात याने. हितेश आता मात्र त्याच ठिकाणी गेलेला चेंडू जतीन प्रभू चेंडूवर जातोय. यावेळेस कुठलीही चूक नाही, 1 धाव पूर्ण केलेली आहे. 1 धावनीची धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 38. करण बैराई शेवटचा 1.5 मिनिट आम्ही वारंवार सूचित करतोय तुम्हाला. आणि चेंडूंचा खेळ मात्र राहिला या ठिकाणी 3. हितेश आता काय झालंय तर हळूच लेगच्या दिशेने टटोलीला चेंडू सरळ विसावतोय रोनित गोवळकरच्या हातात, गण्याच्या हातात. आणि हितेश सामना करेल वैभव. नक्कीच शेवटचे 2 चेंडू असतील. आता मात्र आखोटप्याचा चेंडू आणि यावेळेस काय होतंय तर दणदणीत खणखणीत VPL चौकार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडू 43 धावा. 43 काय 47 होतील का 44 होतील हा येणारा एक शेवटचा चेंडू सांगून जाईल आपल्याला. ज्या लयामध्ये वैभव आहे आता मात्र काय झालंय तर हितेच्या हाताला चेंडू लागलाय. दुसरी धाव या ठिकाणी पण गाडी बाद होतोय. एकच धाव या ठिकाणी 44 धावा लागल्या आहेत फलकावर आणि 45 धावांचं एक माफक चांगलं आव्हान असेल ते म्हणजे साईच्या दुर्गेश संघासाठी. तोवर ऐकूया एक सुमधुर संगीत, नंतर येऊया मैदानाच्या दिशेने. कम ऑन डीजे. थँक्यू. धन्यवाद डीजे. तर यानंतर आवाज ऐकतील आमचे सहसमालोचक, एक गोड आवाज ज्यांचं खूप नाव आहे या आपल्या महाराष्ट्र नगरीमध्ये, या विरार नगरीमध्ये, असे भरत मोरे यांच्याकडे. ओव्हर टू यू भरत मोरे. चलो नेक्स्ट मॅच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी नेक्स्ट मॅच हितविक 24 वर्सेस आई भवानी मारंबळपाडा. चला या, आजूबाजूचे संघ आहेत. चला या, आई भवानी मारंबळपाडा. विशाल
पडद्यापासून लांब व्हा. अमित कासारे तुझ्या उजव्या बाजूला कोण आहेत त्यांना थोडं मागं कर, त्यांचे पाय दिसत आहेत सगळे. चला फलंदाज पाठवायचे आहेत. येस राहुल काय झालं? ओके फलंदाज पाठवा आणि टॉस होतोय दोन संघांदरम्यान. आई भवानी मारंबळपाडा हितविक 24 आजूबाजूचे शेजारचे संघ आहेत. हितविक 24 विन द टॉस. निर्णय थोड्याच वेळात आमच्यापर्यंत पोहोचेल, परंतु दोन्ही संघांना विनंती आहे टीम मीटिंग जे काय करायचे आत्ताच करून घ्या. मैदानाच्या आतमध्ये फक्त खेळ करायचा आहे. चला मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल झाली आहे, परंतु त्या अगोदर 44 धावा धावपल करतात. 45चं टार्गेट आहे, 45चं टार्गेट. दोन बलाढ्य संघांमधील ही मॅच. एक संघ जो कालच्या दिवसामधून पुढे आला होता, एक संघ जो आजच्या दिवसामधून पुढे आलाय. आणि आता दोघांमध्ये जी भांडणं लागली आहेत या स्पर्धेमध्ये टॉप 5 मध्ये येण्यासाठी, त्या भांडणामध्ये कोण यशस्वी होतं यावरती नजर असणार आहे. प्रशांत घरत आणि विकास दसकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले आणि मागील मॅचमध्ये या अगोदर झालेल्या मॅचमध्ये 2 मॅच अगोदर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारा करण बेराई बाली गोलंदाजी मार्क होती. ऑन साईडला चेंडू, फिल्डिंग झाली आहे, सिंगल रन. पहा ज्या प्रकारे बॅटिंग केली आहे वैभव पाटीलने प्रभावित करणारी होती, ज्या प्रकारे फिल्डिंग केली जतीन प्रभूने ती सुद्धा प्रभावी करणारी होती. त्यानंतर दुसऱ्या बाजूला सूरज प्रसाद असतील, जिगर असेल, कृष्णाचा तो एफर्ट असेल, समोर प्राशुतोष पबुळकरची ती फिल्डिंग आणि त्यानंतर गौरव पाटकरची सुरुवातीच्या क्षणाला झालेली बॅटिंग, हे सर्व पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. दुसऱ्या इनिंगमध्ये काय चमत्कारिक खेळ कोण करेल या सर्व गोष्टींची चर्चा यासाठी होणार आहे कारण इथून जिंकणारा संघ क्वालिफाय होणारा टॉप 5 मध्ये पहिला असेल. नॉकआउट स्टेज आहे, समोरच्या दिशेने खेळून काढला, फिल्डिंग चांगली, कोणतीही धाव नाही. तुषार थामोरे त्या ठिकाणी आहेत. पहा जे खेळाडू मागील वर्षी क्षेत्ररक्षणामध्ये उल्लेखनीय कामगिरी करू शकले नव्हते, या VPL साठी त्याने भरपूर तयारी केली आहे आणि तुषारकडे जाणारा असा एकही चेंडू नाही जो सुटलाय. अतिशय चांगली कामगिरी. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द विकेट, फुलटॉस पद्धतीने बॅटवरती घेतला, चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. रणनीतीचा भाग काय असेल? 45चा पाठलाग करायचा आहे, 5 षटकांचा खेळ आहे, म्हणजेच तुम्हाला एखादा चौकार एका षटकामध्ये पुरेसा असेल आणि त्या उद्देशाने त्या अनुषंगाने बॅटिंग करतायत दोन्ही फलंदाज. विकास दसकरच्या बॅटमधून चौकार आलाय, त्यानंतर करण बेहराई सारख्या स्ट्राईक गोलंदाजावरती आघात केलाय. म्हणजे हा आघात त्या मॅचला अनुसरून तर आहेच, परंतु हा दिमागावरती गेलेला आघात आहे. ट्रम्प कार्ड बॉलरवरती अटॅक आहे, सिंगल रन. यावेळेला स्वीपचा फटका, प्रशांत घरतच्या बॅटमधून सिंगल येते. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा VPL सीझन 5 मध्ये नवनवीन गोष्टींना वाव देण्यात आलाय. नवनवीन खेळाडूंचा खऱ्या अर्थानं कस लागलाय चांगलं प्रदर्शन देण्यासाठी आणि स्वतःला हायलाईट होण्यासाठी. या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून आभार. त्यामध्ये नामोल्लेख करावा असा वाटतो. पहिल्या षटकाचा तोपर्यंत खेळ झालाय, 8 धावा धावपल करतेत टीम साईजच्या दुर्गेश इलेव्हन अर्नाळा या संघाच्या. प्रमुख जे या स्पर्धेसाठी ज्यांचं सर्वाधिक मोठं योगदान लाभलंय अमाय क्लासिक क्लब आणि गोल्डन स्टार क्रिकेट अकॅडमी, ज्यांच्या माध्यमातून हे मैदान आपल्याला उपलब्ध करून दिलं गेलंय. ऑप्शनसाठी सुद्धा हॉल उपलब्ध करून दिला होता. त्याचबरोबरीनं जो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट असेल त्याच्यासाठी 1 वर्षाची अमाय क्लासिक क्लबकडून फ्री मेंबरशिप असणार आहे. आणि त्यानंतर आर्थिक सहाय्य ज्यांच्या माध्यमातून लाभले परेशदादा किनी हैदराबाद डेव्हलपर्सचे, त्यानंतर सदानंद पाटील नगरसेवक, त्यानंतर नगरसेवक प्रफुल्ल साने साहेब यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य या स्पर्धेला लाभलं आहे. 10 झीपर NSP स्पोर्ट्सच्या माध्यमातून, विनर स्पोर्ट्सच्या माध्यमातून 10 बॅट, SK स्पोर्ट्स, स्टुडंट स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून बॅट, पाटील स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून बॅट, अमान स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून बॉल स्पॉन्सर केले गेलेले आहेत. आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचसाठी जे टी-शर्ट्स आहे ते स्पॉन्सर केले गेले आहेत वैभव नवार यांच्या माध्यमातून. यावेळेला चुकी झाली, चुकीला माफी नाही, चेंडू गेलाय आर पार, सीमारेखा पार, चौकार. त्यानंतर थँक्यू थांबवते डिसे, कारण अतिशय इम्पॉर्टंट आहेत या अनाउन्समेंट किंवा
ज्यांनी आपल्याला सहकार्य केले त्यांचा नाम उल्लेख करणं, त्यामध्ये जे मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल दिसते ते उत्तम जिल्ह्याचे उत्तमबाई यांच्या माध्यमातून यावर्षी सुद्धा पुरस्कृत केले गेले आहे, त्यांचं सुद्धा मनापासून आभार. त्यानंतर लंबोदर क्रिएशन यांचं सुद्धा मनापासून आभार. या ज्या ट्रॉफीज देत आहेत युनिक ट्रॉफीज आहेत, वर्ल्ड कपचं सिम्बॉल आहे, अशा ट्रॉफीचे स्पॉन्सर्ड आहेत आमचे रंजनदादा पाटील आणि फैयाजी शेख, त्यांचं सुद्धा मनापासून आभार. यूट्यूब जे आपल्याला पाहायला मिळतं आहे अगदी माफक दरामध्ये, पाटील नेटवर्क त्यांचं सुद्धा मनापासून आभार. विभूत नेटवर्क ज्यांच्या माध्यमातून आपल्याला नेट उपलब्ध करून दिलं त्यांचं सुद्धा मनापासून आभार. यावेळेला चेंडू पुढ्यात पडलाय, फटका चांगला होता परंतु वैभव पाटील आहेत तिथे चौकार पार होणं तितकंसं सोपं नाही आहे, त्यामुळे फक्त एकच धाब्यावरती समाधान मानावं लागतंय. 13 धावा धावपल करते आहेत आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दुसरं षटक मार्गस्थ. जागाबन खेळण्याचा प्रयत्न, चांगली बिल्डिंग, गौरव पाटकर. पहा सायबरचं मैदान सरावासाठी उपलब्ध झाल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपोआप उंचवायला लागलाय. दरवर्षी ज्यावेळेला हंगामाला सुरुवात होते त्या हंगामाला सुरुवात झाल्यानंतर ज्यावेळेला त्यांचं मैदान बनतं त्यानंतर त्यांचे खेळाडू आपोआप हवेत तरंगतात. म्हणजे जे डाईव्ह आपल्याला पाहायला मिळतात, जतीन प्रभू, सूरज प्रसाद, गौरव पाटकर, करण बेराई, अतिशय चांगला दर्जा फिल्डिंगचा त्याने प्रदर्शित केलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला करण बेराई, धावचीची संधी आहे, गडीबाद होईल का? पंचाकडे लाऊड अपील, लाऊड कॉल आहे, बोट हवेमध्ये आणि DRS रिव्ह्यू घेतला गेलाय. महेश यादव गोलंदाजी मार्कवरती आहे. यावेळेला विकास दसकर स्ट्राईक एंडवरती, नवनीत गोलकर, गणेश यावेळेला नवीन फलंदाजाच्या रूपाने आलाय. मोठा फटका कन्व्हर्ट करायचा होता परंतु बॅटवरती व्यवस्थितरित्याने आला नाही. सिंगल धाव, 2 षटकांचा खेळ झालाय. धावपल करते आहेत 15 7.5 ची सरासरी. अजूनही 18 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे आणि 18 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे. 18-30 10 ची सरासरी अपेक्षित आहे. काय या धावपलकाचा पाठलाग होईल का किंवा अजून काय कहाणीमध्ये ट्विस्ट येईल? येणारी काळवेळ नक्कीच दर्शवणार आहे, कारण ही स्टेज आहे नॉकआउटची. इथून पराभव, स्पर्धेमधून बाहेर, इथून विजय, टॉप 5 मध्ये एंट्री. म्हणजे इथून येणारी प्रत्येक स्टेप ही तुम्हाला यशाच्या जवळ नेणार आहे, विजेतेपदाच्या जवळ नेणार आहे. मात्र त्या स्टेप क्रॉस करणं नितांत गरजेचे असतील. करण बेराई गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिल्या षटकामध्ये करणने धावा दिल्या त्या 8. यावेळेला पाहूयात विकास दसकर समोर पडली त्याची गाठ, कशा प्रकारे त्यातून मार्ग काढला जातो. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फिल्डिंग झाली, फेकी केली, राहुल परदेशी, वॉट अ थ्रो, सिंगल कंप्लीट. अतिशय चांगली व्यूहरचना, क्षेत्ररक्षणाची सजावट जर आपण पाहिली, ऑन साईडला महेश यादव आहेत, त्यानंतर राहुल परदेशी, गौरव पाटकर आणि सूरज चव्हाण आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला चेंडू विकेट केला परंतु सिंगल धाव मिळेल. या स्पर्धेमधील सर्वाधिक जास्त विकेट करण बेराईच्या नावे आहेत. हा सुद्धा एक जमेची बाजू. करण बेराईच्या नावे सर्वाधिक जास्त विकेट, 3 मॅच 6 विकेट. क्या बात आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला फिल्डिंग चांगली, सूरज चव्हाण, क्या बात आहे. फटके चांगले आहेत, एक्झिक्युशन प्रॉपर आहे, परंतु फिल्डिंगचा जो दर्जा आहे, लेवल ऑफ फिल्डिंग आहे ती अतिशय उच्च दर्जाची, त्यामुळे इथे धावा बनत नाहीयेत. डोकीदुखी वाढतीये सातत्यानं. आता यातून मार्ग काढण्यासाठी झटत राहणार आहे ते दोन्ही फलंदाज. काल सराव करत असताना विचारपूर्वक करा. पुन्हा एकदा मी विनंती करतोय, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा व्यत्यय कोणता आणू नका.
करण बेराई समोर विकास दसकर, मोठा फटका, यावेळेला फिल्डिंग चांगली, चेंडू हातातून निसटलाय, सिंगल रन, एक धाव येताना पाहायला मिळते. विभूती नेटवर्क सायबा, संघमालक आहेत राहुल ठाकूर, मेंटॉर आहेत समाधान दादा काळे. क्या बात आहे, योग्य मार्गदर्शन देऊन मैदानाच्या आतमध्ये संघ दाखल केले. तर दुसऱ्या बाजूला साईच्छा दुर्गेशला नारनाळा, ओंकार कदम आणि टीम त्यांचा हा संघ आहे. यावेळेला एक आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, दुसऱ्या बाजूला कालच्या दिवसाचा हिरो, 2 चेंडू 2 चौकार ज्याने मारले होते असं रोनित गोलकर. यावेळेला चेंडू खेळून काढत असताना डॉट बॉल. क्या बात आहे, मॅच वाढत चालली आहे. 1 मिनिट मॅच थांबवायचे. जे मैदानाच्या बाहेर प्रॅक्टिस करतायत लगेच स्टॉप करायचे. कोणतीही टीम असेल लगेच स्टॉप करा. 2 वेळा बॉल आतमध्ये आलाय आणि आता तुमचा चेंडू इथं आलाही नाही पाहिजे. प्लीज थोडं भान ठेवून प्रॅक्टिस केली तर अजून मिळाला असता वेळ, परंतु आता देऊ शकत नाही आहोत. उजव्याष्टीच्या डाव्याष्टीच्या बाहेर वाईडचा इशारा, पंचांच्या दोन्ही धावेमध्ये येतात. एक्स्ट्राच्या रूपाने धाव धावफलकामध्ये ऍड होईल. यावेळेला अतिशय चांगली फिल्डिंग, काय फिल्डिंग केली आहे किरण गैरत. जोरदार टाळ्या किरणसाठी. वेल स्टॉप. पहा शद्दू ज्या प्रकारे ठोकलाय ना, तो शद्दू हेच सांगतोय काय कॉन्फिडन्स आहे, काय खुन्नस आहे. 20 धावा धावफलकावरती, 3 षटकांचा खेळ संपलाय. 20 रन्स ऑन स्कोर, 12-25 काम 25. देखना होगा क्या होगा. 8.5 मिनिटं झालेली आहेत. 8.5 मिनिटांचा खेळ झालेला आहे. किरण गरत ज्या वेळेला क्षेत्ररक्षणाचा विचार केला जातो त्यामध्ये, त्या यादीमध्ये ज्या खेळाडूंचे नाव येतात त्यामध्ये हा खेळाडू सुद्धा आहे. आजही आम्हाला आठवते ते राणी तलावाचं ते मैदान, तिथे ज्या वेळेला किरण गरतनं तो चौकार अडवला जातो तो अतिशय महत्त्वाचा होता. इथे सुद्धा हा चौकार जो अडवलाय तो खूप काही ऊर्जा देऊन जातोय, एक दिशा देऊन जातोय आणि या मॅचला घुमाव सुद्धा. व्हॉट अ डेडिकेशन. 2 गोष्टी मला या सामन्यामध्ये दिसल्यात. ज्या वेळेला विभूती नेटवर्क साहेबाचे फलंदाज बॅटिंग करत होते त्यावेळेला जतीन प्रभूने केलेली फिल्डिंग, आणि ज्या वेळेला साईच्या दुर्गेश इलेव्हनचा संघ ज्यावेळेला खेळतोय त्यावेळेला किरण गरजची फिल्डिंग. पण हे डेडिकेशन असणं गरजेचं आहे. अतिशय चांगल्या दर्जाचा क्षेत्ररक्षणाचा दर्जा याने पेश केला. मार्क रॉड्रिक्स गोलंदाजी माग होती, समोर आहे रोनित गोलकर. गणेश फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळून काढला, इनटू द गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर. अतिशय शांत चित्ताने केलेलं प्रॉपर एक्झिक्युशन, टिपिकल रोनित गोलकर गणेश स्टाईल मध्ये चौकार. थँक्यू गणेश. रोनित गोलकर हाय क्लास आहे या खेळाडूकडे, स्टँडर्ड अप लेवल मोठी आहे या खेळाडूची अंडरआर्म क्रिकेटमध्ये, आणि यावेळेला तो प्रदर्शित करतोय एक चौकार. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर वाईडचा इशारा, स्क्वेअर मारा, अतिरिक्त धाव. 11-20, 11-20. आमचे थर्ड अंपायर, थर्ड ऑफिशियल तेजस म्हात्रे मोठी स्माइल देतात चेहऱ्यावरती जतीन पाटीलच्या समवेत. काय होईल या मॅचचं, चिंता सतावतीये प्रत्येकाला. धावपल करते, धावा आहेत 25. ड्राईव्ह केलाय, चेंडू गॅप मध्ये. आता चेंडू आणणार नाहीये, प्रयत्न केली, मेहनत केली, परंतु यश मात्र हाती आलेलं नाहीये. चौकार. थँक्यू डीजे. का म्हणतात रोनित गोलकरचा क्लास वसई तालुक्यामध्ये आगळा वेगळा आहे. का म्हणतात या खेळाडूला अंडरआर्म क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू वसई तालुक्यातील. त्याचं कारण आहे प्रत्येक चेंडूवरती त्याच्याकडे उत्तर आहे. इंटू द गॅप कशा प्रकारे मारावं, यॉर्करच्या चेंडूला कशा प्रकारे खेळावं, आखूड टप्प्याच्या बॉलला कशा प्रकारे खेळावं, मॅचच्या सिच्युएशनला कशा प्रकारे खेळू काढायचं आहे चांगल्या प्रकारे माहीत आहे. भलीभाती जाणतो अंडरआर्म क्रिकेटला, आणि रोनित गोलकर त्या प्रकारचा क्लास प्रेझेंट करतोय सध्याच्या घडीला, मोक्याच्या क्षणी, महत्त्वाच्या वेळेला. चौकार आलाय. संकटाची घडी आहे दोन्ही संघांसाठी. यावेळेला मार्क रॉड्रिक्स अपकमिंग यंगस्टर आहे, या धावामधून तो बाहेर पडेल का हा सुद्धा एक प्रश्न आहे.
विभूती नेटवर्क सायबा वर्सेस साईच्या दुर्गेश 11 या दोन संघांदरम्यान, दोन बलाढ्य संघांदरम्यान चालू असलेली मॅच ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. महेश यादवने फील्ड केली आहे, सिंगल रन. एका धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोचलंय 30 धावने ते 30 ऑन स्कोर बोर्ड आफ्टर दॅन 3 डिलिव्हरीज. अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. 9-15, 9 गेंद शेष, 15 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए. विकास दस्कर ऑन स्ट्राइक, सामने होगे मार्क रॉड्रिक्स. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला राहुल परदेशी. फील्ड चांगली, एक धाव. मॅच आहे कुठे, मॅच जाणार कुठे, चिंता सतावतीये. ज्या ज्या वेळेला येतो संकट त्या त्या वेळेला त्या संकटाला सांगा प्रयत्न सोडलेले नाही आहेत, कारण मॅच अजून संपलेलं नाही आहे. मी जिंकलेलो सुद्धा नाही. यावेळेला क्लीन बोर्ड, आगळा वेगळा प्रयत्न. मार्क रॉड्रिक्सने ब्रेक थ्रू दिलाय. रोनित गोळकर, गणेश माघारी परततोय. मोठा हादरा साईच्या दुर्गेश 11 अर्नाळा या संघाला. गॉन. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मार्क रॉड्रिक्स ब्रेक थ्रू दिलाय. चिरशांतता मैदानाच्या चारी बाजूने. गिरीश यादव मैदानाच्या आतमध्ये आलाय. याने सुद्धा काल एक 2 बॉल 5ची मॅच जिंकवली होती. या वेळेला हा चेंडू रिव्हर्सचा अटेम्प्ट फसलाय. डॉट बॉल. षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 6-14. कोण सेलिब्रेशन करेल आणि कोणासाठी निराशा. 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज असतील विकास दस्कर. खऱ्या अर्थानं आता विकास दस्करला गरज आहे आयकॉन खेळाडूची भूमिका पार पाडण्याची. कॅलिबर आहे, ते कौशल्य आहे, तो क्लास आहे, परंतु सध्याच्या घडीला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. इथे वास्तव्यात करंट सिच्युएशन मध्ये तुम्हाला परफॉर्मन्स करून दाखवणं नितांत गरजेचं आहे. समोर आहे मॅजिकल फिंगर ऑफ VPL सूरज चव्हाण. सूरज चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आलाय. विकास दस्कर बॅटिंग मार्क वरती. सूरज चव्हाणला कमीत कमी 3 चौकार पार करायचे आहेत. काय होतील का? 6-14ची इक्वेशन आहे. बिग अपसेट पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये, कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. चेंडू अडवलाय. पहिला चेंडू येतोय डॉट. 5 गेंदे शेष, 14 रनों की जरूरत. कहाँ पे ये मैच, कहाँ पे जाएगा? काल दुर्गेश 11ने ज्या 2 मॅच जिंकल्या, साईच्या दुर्गेश 11ने 2 मॅच जिंकल्या होत्या, त्याची इक्वेशन जर आपण पाहिली 2 चेंडू 8 धावा आणि शेवटी 2 चेंडू 5 धावा अशा मॅच त्याने काढलेल्या आहेत. आज त्याच प्रकारचा पराक्रम करणं गरजेचं आहे, परंतु सूरज चव्हाण तितकंसं सोपा नाही आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडू अडवलाय. धावचीची संधी, गडी बाद. गिरीश यादव माघारी परततोय. थँक्यू. 4 चेंडू 14 रन, म्हणजेच जवळजवळ 4 चौकार आहेत. काय या मॅचला साईच्या दुर्गेश 11 आपल्या बाजूने झुकवेल की विभूती नेटवर्क सायबा या मॅचला आपल्या बाजूने झुकवेल? चला घाई करा. लास्ट शेवटची 3.5 मिनिटं आहेत. यावेळेला चेंडू अडवलाय. धावचीची संधी, गडी बाद. आणि आता जवळजवळ मॅच आपल्या खिशामध्ये विभूती नेटवर्क सायबा या संघाने घातली आहे. लगातार 3 विकेटसाठी
₹1000 कॅश प्राइज आहे मनीष इंदळकर कडून. जतीन प्रभू नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. यावेळेला विकास दसकर. या हंगामामध्ये विकासची बॅट तळपलेली नाही आहे इतनी जेवढी अपेक्षित होती. मोठा फटका, चेंडू आउट ऑफ द पार्क, विकेटचं बटन गॉन. थँक्यू. मात्र औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये. ज्या प्रकारे साईट पाहिली साईटच्या दुर्गेश इलेव्हनची, अतिशय स्ट्रॉंग, अतिशय बलवान होती. परंतु पहा VPL असाच खेळ आहे, कोण किती कागदोपत्री बलवान आहे हे बघून चालत नाही. तुमचं कॉम्बिनेशन किती स्ट्रॉंग आहे, तुम्ही किती आत्मीयतेने खेळता आणि कशा प्रकारे तुमच्या टीमला घेऊन चालता, तुमच्या चुका किती कमी होतात त्यावरती तुमचा यश, तुमचा सक्सेस निर्भर असतं. आणि हे चित्र पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू असेल पुन्हा एकदा सूरज चव्हाणला मॅडी यांच्याकडून ₹2000 कॅश प्राइज आलेला आहे ॲडव्हान्समध्ये. आणि अशा प्रकारे ही मॅच या ठिकाणी संपन्न झाली. बिग अपसेट सुपर 10 मध्ये पहिला संघ स्पर्धेमध्ये टॉप 5 मध्ये पोहोचणार आहे. विभूती नेटवर्क, सायबा, साई इच्छा, दुर्गेश इलेव्हन हा या स्पर्धेबाहेर होणारा पहिला संघ आहे टॉप 10 मधून. चला नेक्स्ट मॅच हितविक 24. लगेचच मैदानाचा ताबा घ्या.